नमस्कार, मी तृप्ती रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण खूप साऱ्या टिप्ससोबत गोडाचा शिरा बनवणार आहोत. आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा. हा शिरा एकदम खाताना तुमच्या जिभेला अजिबात चिकटणार नाही आणि एकदम मऊसूत होईल. तर इथे मी कढईमध्ये अर्धी वाटी तेल यूज केलं आहे. तुम्हाला वाटेल तर तुम्ही पूर्ण तुपाचा सुद्धा यूज करू शकता. आणि अर्धी वाटी तेलामध्ये मी 1 वाटी बारीक रवा यूज केला आहे. बारीक रवा ह्यासाठी यूज केला आहे कारण आपल्याला रवा एकदम मऊसूत पाहिजे. आणि जर तुम्हाला रवा एकदम सुटसुटीत आणि कोरडा पाहिजे असेल तर तुम्ही जाड रव्याचा सुद्धा यूज करू शकता. तर इथे आपल्याला 2 ते 3 मिनटं असा रवा थोडा परतून घ्यायचा आणि ह्याच्यामध्ये आता मी 2 केळ्यांचा यूज केला आहे. म्हणजे 1 वाटी केळी यूज केली कापून. आणि इथे केळी आपल्याला जास्त पिकलेली घ्यायची आहेत. म्हणजे थोडी कच्चट पण नाही घ्यायच्यात, एकदम अशी नाही नरम केळी असतात त्यांचा यूज करायचा. त्याने आपल्याला शिऱ्याची टेस्ट आहे ना ती आणखीन वाढते. आणि इथे आपल्याला हा रवा आहे ना मॅक्झिमम 10 ते 15 मिनटं त्याला लालसर कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आपल्याला. असा मंद आचेवरती आपल्याला भाजून घ्यायचा आहे. इथे रव्याचा आपल्याला कलर पण चेंज होत चाललाय दिसतोय. आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये वेलची पूड टाकायची आहे. आणि अजून मॅक्झिमम 5 मिनिटं आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचं. बघा कलर पूर्ण चेंज झाला. आणि याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकलेत मी ड्रायफ्रूट्स तेलामध्ये नाही भाजत कारण मला ते भाजलेले तसे नाही आवडत, त्यामुळे मी वरूनच टाकते. आणि छानपैकी आपल्या ऑलमोस्ट रव्याचा कलर बदलून गेला आहे. तर इथे मी आता दूध टाकणार आहे. म्हणजे 1 वाटी रव्यासाठी तुम्ही 3 वाटी दुधाचा यूज करा. आणि दूध एकदम उकळलेलं गरम गरम दूध यूज करायचं ह्याच्यामध्ये. आणि आपल्याला एकदम थोड्या प्रमाणात दूध टाकायचं. एकदम टाकलं तर ते बाहेर उडण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपण थोडं करून ते मिक्स करून घ्यायचं. आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची. तर थोड्या प्रमाणात आपल्याला टाकायचं आहे. मी ते पूर्ण दुधाचा यूज केला आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही अर्ध पाणी अर्ध दूधसुद्धा यूज करू शकता. आणि इथे मी 1 वाटी म्हणजे साखर यूज केलं आहे. तुम्हाला ज्या प्रमाणात गोड लागते त्याप्रमाणे तुम्ही साखरेचा यूज करू शकता. तर इथे पहा मी साखर सर्वात शेवटी टाकली आहे. कारण काही जण रवा भाजतानाच टाकतात किंवा पाण्यामध्ये किंवा ह्याच्यामध्येच टाकतात. तर मी तसं नाही, पूर्ण ॲब्झॉर्ब झाल्यानंतर आपल्याला साखर टाकायची. त्यामुळे काय होतं आपला रवा एकदम मऊसूत होतो. आणि ह्यावरती मी आता थोडंसं चिमूटभर मीठसुद्धा टाकलं आहे. मिठाने गोडामध्ये अजून टेस्ट येते, यासाठी मी इथे मिठाचा सुद्धा यूज केला. इथे आपला रवा झाला आणि आपल्याला ह्याला ना मंद आचेवर 2 मिनटं फक्त ठेवायचं आहे. तर इथे पहा आपला रवा बनून एकदम तयार आहे, एकदम मऊसूत.